आपला महाराष्ट्र एवढा वाया गेलेला नाही एवढा आपण म्हणतो. आता वेडीत का माणसं एवढा सप्ताह करायला? हा, सगळेच कुठे येडेत का? फक्त श्रीमंताच्या अवलादी वाया चालल्या दादा. शेतकऱ्याची पोरं नीटच आहेत अजून मी. हाय 2-4% हो का, सगळे काही पाची बोट. पण बऱ्यापैकी शेतकऱ्याची पोरं बाईच्या फाटलेल्या पदराची बापाच्या फाटलेल्या धोत्राची जाण ठेवतात. कौतुक आहे मला. आजही शेतकऱ्याचं पोरग दुपारपर्यंत कॉलेज करतं, दुपारनंतर छोटासा व्यवसाय छोटासा धंदा टाकतं. अरे नाहीच जमलं नसल ऐपत, कोणाच्या हाताखाली कामं करतं, कोणाची कविता बाळगत नाही. अरे स्वाभिमानाची शेळी भाकरी खातं, पण लाचाराच्या पुरणपोळीला लात मारता. हा शेतकऱ्याच्या पोराचा स्वभाव आहे. कष्ट करतं ते. आळंदीला शेतकऱ्याचीच पोरं आहेत. श्रीमंताच्या अवलादी फार कमी आहे. इंद्रायणीच्या घाटावर रिया शेतकऱ्याचीच पोरं करतात, गरीबाचीच पोरं माळा घालतात. कळतंय ना? ही ताकद आहे. कारण शेतकरी माझा वर्ण जरी गरीब असला ना, अरे श्रीमंताच्या घरात गेला तर चहाभर चहा भेटेल कपभर याची खात्री देता येत नाही. पण माझ्या बापाच्या घरी कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय माघारी येत नाही. हा स्वभाव आहे माझ्या बापाचा. ताकद लक्षात घे ना. येडे नाही रे तुम्ही. करा ना विचार, काय लागतं मोठं व्हायला? आणि विनंती वा, अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवला गेला पाहिजे. संत गरीब होते याचा अर्थ नम्र होते. गरीब होते याचा अर्थ गरीब होऊन नव्हते ते. विश्वाचा मालक कौतुक करतो म्हणजे सोपं आहे का? करा ना विचार. जो बुक्का कपाळ लावता तो वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे. जो जगाचा मालक मस्तकाला लावतो आणि सांगतो यांची जागा माझ्या मस्तकावर आहे, यांच्या रजाची रज, यांच्या पायाच्या धुळीची जागा सुद्धा विश्वाच्या मालकाच्या माथ्यावर आहे. वारकरी जेव्हा पत्रवाळ्या पांडुरंग उचलतोय, अरे विचार करा ना, कुठलीच लाज बाळगत नाही जेव्हा भक्ताची काज राखायची वेळ येते. सोपं आहे का? द्वारकेचा राणा सोपं आहे का? द्वारकेचा राजा आहे, पण वनवासाच्या दारात गेलाय. फक्त हरिमुखे. काय ताकद आहे बघा ना. विचार करा ना. आजची पिढी जरा लय लांब जाऊ नका रे. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद या नामात आहे. लोक म्हणजे तोंडाला येतं म्हणून काही बोलता का? आम्ही काही ऐकायचं का? गाढवाचं कुठं घोडं होतं का? बघायचं काय? समोर बघा. दिसलं ते गाढवाचं घोडंच आहे. अरे येड्या आम्ही गाढवच आहे. कुठे लय अक्कल आहे? तर ना आजची पिढी विचार. भरपूर तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहे. 22-23 वर्षाची पोरगी काय एका बाहेर राहून तपश्चर्या केली असेल काय वनात जाऊन? नाहीच की. तुमच्या लेकीत आणि माझ्या, तुमच्या बहिणीत आणि माझ्यात काय फरक आहे? दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गात्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे. विठ्ठलाच्या पायावर भक्तिभार नतमस्तक झालोय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर नतमस्तक झालोय. देव पहावया गेलो देखवी ऐकवी एक नारायण. कोण त्या श्रीरंग वाचून कोण आहे मला सांगा? अहो चालवणारा बोलवणारा काय, अन्न पचवणारा, अग्नी म्हणून जठरामध्ये जो वास करतो ना, तो मी ईश्वर, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो शिव, तो विश्वेश्वर. मीच आहे केले देवा. म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक करताना पहिला घास चुलीत द्यायच्या, अग्नीला द्यायच्या. खरंय का ग माय? स्वयंपाक केला की पहिला घास कुठं? अय गॅसवाल्या, तुम्ही बी देत जा, है की नाही? काही पण म्हणा, पण लईच अवघड आहे रे. तुम्ही येड्या नाही ग माय. अगं सगळ्यात मोठं कौतुक आहे की जगाच्या बापानं आपल्याला स्त्री म्हणून जन्म दिल्याच्यासारखं दुसरं सौभाग्य दुसरं नाही की जन्म स्त्रीचा आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा वास आहे. ताकद. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटला जा. लक्ष्मण लक्ष्मण कुठल्या लक्ष्मणाला शक्ती लागली होती? आ रामाचे बंधू. शक्ती लागली. संजीवनी पुट्यानाला कुणाला पाठवलं? बोलत जाण तरुण मंडळी, आपापला माहित असावं आपल्याला नाही का? आपण व्हॅलेंटाईन डे करतो की नाही वेळेवर, आहे की नाही? 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होता हे सगळ्याला माहित होतं. पण 14 फेब्रुवारीला जगाच्या बापाचा जगाच्या आईचा स्वयंवर सोहळा होता. विठ्ठल रखुमाईचा लग्नाचा दिवस होता हे कुणालाच माहित नव्हतं. 14 फेब्रुवारी वसंत पंचमी होती. 14 फेब्रुवारीलाच विठ्ठलाचं आणि रखुमाईचं लग्न, तारखेनुसार नाही तिथीनुसार. व्हॅलेंटाईन वसंत पंचमीला लग्न झालं जगाच्या मालकाचं आणि मालकिनीचं. तुम्हाला व्हॅलेंटाईन डे लक्षात राहिला, पण कोणाला माहित होतं काय? खऱ्या बापाचं लगीन होतं त्या दिवशी. हा हे 31 डिसेंबर करीतो, पार्ट्या हाणीतो. आणि ज्यानं 31 डिसेंबरला पार्टी केली ना, या बहिणीची गॅरंटी दाद्या अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार नाही. आता बाकीच्या म्हणतात माझं झालं, तुझी नीट नांदणार नाही. नाही भेटल्यापेक्षा व्याकर भेटलेली न नांदणं. हा युक्त आहार विहार नेम इंद्रिय शिसार. पचवणारा विठ्ठल आहे. खाताना जरा विचार करीत जा. अरे शिवराय मांसाहारी होते, मावळे मांसाहारी होते.
सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजाला. अरे राजा सोडा, मावळे ऐका. 76 वर्ष शेलार मामा, 76. 76 वर्षाचे शेलार मामा अरे असा गड किल्ला चढायचे की भल्या भल्या तरुणाला चढता येऊ नये. एका हाताने 4 शत्रू मारायचे. 76 वर्षाचे. आमचं 22 आहे. वारा आला तर 4 कोलांट तेवढ्या खाईन. वडापाव खाता येत नाही कडूला, तुडू तुडू खातो. का तर थोबाड फाकत नाही. उची लोक उची पसंत. कळलं त्यालाच कळलं. पण पोरांना बी दोष देण्यात मजा नाही रे. इथं बसलेले पुरुष मंडळी गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसन मुक्त आहे का? योग्य नाही बाबा. तोंडावून कळतंय कोण खातर कोण नाही ते. हा ना, विनंती रे. लेकराला दोष द्यायच्या आधी आपलं पण बघितलं पाहिजे की नाही. हा, म्हातारी म्हणती बाई काय माय सुने काय माय पोरग आहे, मला बंगला बांधला पण दारात ठेवी त्याती. अगं येडी, तू नातवाची मिसऱ्या लावलं मुक घेती. तू विचार काय करती? विनंती रे माझे मायबाप. बरं का, आजची पिढी जाऊ गेले रे आपापलं बघा. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने मनोरथ हे नाही सुप्त सिंहस्य प्रविशंती मुखे मृग. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जात नाही. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. मोठं व्हायचं असेल तर कष्ट करावं लागणार आहे. करा, घाबरू नका. सत्य असलं ना, जगाचा मालक साथ देतोय. काय लागतं रे? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर. घेतली तलवार हातात, मनात विश्वास घेतलाय, मनगटात बळ घेतला, आई भवानीचा आशीर्वाद घेतला, जिजाऊंचे संस्कार घेतलाय आणि माझ्या शिवरायांनी वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. अरे कसलं जगणं पाहिजे. आमच्या चौकात बसतो, एखादी पुटी टाकतो, तिकडून आली बघ, तिकडून गेली बघ, आली बघ, ती गेली बघ. गोरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. आणि ज्याला मायलेक संमत आली नाही ना, तुम्ही विचार करू नका जगाचा मालक तुम्हाला मोठं बिटं करेल म्हणून. जेवढं मोठं झाला तेवढा तुमच्या बापाच्या पुण्याईचा साठा झाला. इथून पुढे टिकवायचं असेल ना तर आई बहीण सुरक्षित ठेवायला शिका, नजर नीट ठेवायला शिका. शाहिस्तेखानाच्या लाल मला शेला, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. बायको पळत पळत आली शाहिस्तेखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मामलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाइस्ता शत्रु है, बाइको ना समझते बेगम जबान को लगाम दे. शिवा के मामले है इन आंखों ने खुद देखा है. वो शिवा अपनी बहू बेटियों को देवी की तरह पूछता है. नामुमकिन है कि शिवा के मामले लड़की उठा लेंगे. शाइस्ता खान शत्रु है वो आपका, प्रशंसा करते हुए शर्म नहीं आती आपको? सेनापति बोल रहा था. जहापना शत्रु है वो आपका, जिसका सर कलम कर देना चाहिए, उसी मुंह से उसका गुणगान गा रहे हैं, प्रशंसा कर रही है. बेशक वो मेरा शत्रु है, बेशक वो मेरा शत्रु है, लेकिन एक बात तो ठाम के साथ कह सकता हूं, एक बात तो विश्वास के साथ कह सकता हूं. बेशक वो हमारा सर कलम कर देगा, बेशक वो हमारे हमसे सल्तनत छीन लेगा, बेशक वो हमारा जीना मुश्किल कर देगा, लेकिन जहापना हमने उनकी बहू बेटी उठाई, उनकी इज्जत पे हाथ डाला, उनको नामुरत किया, उनको बेइज्जत किया, तो क्या वो हमारी लड़की नहीं उठा सकते? शाहिस्ता खानाचं वाक्य आहे का, शत्रू आहे तो. शाहिस्ता खान सांगतोय वो हमारा जीना मुश्किल कर देगा, हमारी सांसें हमसे छीन लेगा, लेकिन शाहिस्ता खान जबान काट देगा अगर शिवा ने लड़की उठा ली होगी. इतक्या पवित्र चारित्र्याचा राजा होता म्हणून हिंदवी स्वराज्य उभं टाकलं. कुणाची बात नाही रे. आमचा निस्ता बोलतो तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे, आणि डीजे समोर पिऊन नाचतो. तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले, जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे येड्या. पण जे गेले ते सुद्धा विचार करत असतील कशामुळे गेलो बाबा. हा ना, हे तर भलतीकडेच गेले. हा कसं रे. बहिणी म्हणून चरणावर मस्तक ठेवते दादा तुमच्या. काही लागत नाही रे यश मिळवायला. नीतिमत्ता पावन लागते, कष्ट लागतं, नसेल मनगटात बळ तर हरकत नाही, विचार कौशल्य लागतं. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य विचार कौशल्यावरच उभं टाकलं. काय लागतं? आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे सर, मी त्याला उभा केला एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येते. महाराज उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येते. अख्खं गाव हसलं, गुरुजी सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला बोलता येत नाही, तू वकील होणार कसा? तो म्हणला ततलं बोलू नका. कुठलं बोलू? ततलं नाही तर कुठलं बोला. बरं चल तुला देतील बी केस, पण तू लढणार कशी? म्हणला कधी बी लढल. कधी लढल?
ललल, पण पुलत्याला कलल का नाही म्हणे ललल, ललल तर ललल. सर म्हणले वकील काय, तू आयुष्यात काही होऊ शकत नाही, वक्तृत्व प्रबळ आहे तुझं, 4 शब्द तुला बोलता येत नाही, तर तू आयुष्यात काय करणार आहे मोठं होऊन. सर म्हणले तुला जमणार नाही. वर्ग म्हणला थल थांदाल ते थलतो. सांगाल ते कळलं की तुला, सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना, मास्तर नोकरी सोडणार तुझ्या पाया खालून जाणार. सरांनी अंडरस्टँड केलं, ग्राह्य धरलं. आजची पिढी जग ग्राह्य धरत आहे आपल्याला. यांना वाटतंय दिवसभर बावलत बोंबलत फिरतं, ह्याला काही जमणार आहे. शेतकऱ्याचं ह्याच्यानं कुठं मोठं होता येणार आहे का, अरे मराठी याला व्यापार जमणार आहे का, अरे माळकरी हा ठाम उभा राहणार आहे का. लोक ग्राह्य धरतायत, अंडरस्टँड करतायत. तरुण मुला मुलींना विनंती आहे, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हाच आपण जिंकून दाखवावं. त्या जिंकण्यात मजा आहे. आणि माणसानं तेव्हाच जिंकावं जेव्हा जग हारायची वाट बघतं, जेव्हा ह्यांना वाटतं हिला जमणार नाही, आणि तेव्हा करून दाखवा. मग यांचे तोंड बघण्यासारखे असतात. मजा आहे रे, पण कष्ट लागतच या विषयाकडे. मग लोक म्हणले अक्कल आहे का तुला, जमणार नाही. पोर जिद्दी होत रे. गेलं 20 रामायणाचे ग्रंथ घेऊन. लेक्चर किती, अर्धा तासाचं असतं एक लेक्चर, अर्धा तास. आला अर्धा तासानं माघारी. सरांनी तोंड वर करून विचारलं ऐकले का, त्याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता पट्ट्या तुला जमणार नाही, आणि तुला जर जमलं ना मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार. पोरांना वरमान करून सांगितलं चल सगळे ऐकले. तुम्ही किती सांगितले होते, एक मी सगळे ऐकले. सर म्हणले कस काय, खोटं बोलतो का. म्हणला माणसं आणतो ज्यांना ऐकले. कस काय विकले, लय थोप आहे म्हणला. तर पण होय पुढं तुझ्याकडनं थितं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. नसेल मनगटात ताकद तर विचारात तरी समृद्धी असली पाहिजे. आणि आजच्या पिढीनं एवढंच घेतलं पाहिजे, विचार एवढे प्रबळ ठेवावा की मोठ्यातला मोठा माणूस आपल्या समोर नामावा. ही ताकद ज्ञानाची, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मग काय लागतं रे दादा आयुष्यात, काय या विषयाकडे. मग आम्ही विचारलं माऊलींना, संसारिक व्हा आम्ही, हरकत नाही. अज्ञानी व्हा आम्ही, हरकत नाही. मी कुठं म्हटलो ज्ञानी व्हा, नाही ना. मी फक्त म्हणतोय दास व्हा. काही गरज नाहीये मोक्षाची वगैरे, मुक्तीची वगैरे, काही गरज नाही. संसारिक आहात ना, हरकत नाही. नीट ऐका, भगवंताच्या दात क्षणभर थांबावा. ताकद खूप आहे. कधीच कुठलीच गोष्ट, ना बाई ना पुरुष, प्रत्येकाला समान खूप ताकद आहे. बाईत तर फार. लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले का तुम्ही, तुम्ही जागेवर आले का. जागेवर तुम्ही. लक्ष्मणाला काय लागली, संजीवनी बुड्याना कुणाला पाठवलं, मारुती रायाला गेले ना. काय मारुती राया दादा तुलसीदास वर्णन करतात. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी, वर्ण रघुवीर विमल सुजतायक फलचारी, बुद्धिहीन तन जानिने सुमिरो पवन कुमार, बलवंती विद्या विद्मोहि सर्व कलेश विकार, जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत, महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति, तज्जन वरण विराज सुबेसा तारक कुंडल कुंडल हाथ वज्र मोर ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ पौंधा, शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को, रघुपति सिर सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, स्वरूप धरि सिरहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, निज रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज समुझाए, संजीवन लखन जियाए। श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुवर कीन्ही बहुते बड़ाई, प्रिय भरत समाए। काय भक्तीच्या द्या वाटा मज दावाव्या. कुणाला पाठवलंय, लाये संजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुवर कीन्ही बहुते बड़ाई, तुम मम प्रिय भरत समभाई. काय भक्ताची ताकद आहे. जगाच्या मालकानं सांगावं तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, तुझं स्थान माझ्या स्थानाची आहे. हरिमुखे काय ताकद बघ ना महाराज. गेले हुडकली पण सापडली कोण, नशीब महाराज बरं. शोधली पण सापडली नाही. मग अख्खा पर्वत
निघाले लंकेकडे, मध्ये लागले अयोध्या. भरतानी पाहिलं काय आहे वर, मारला बाण. मारुतीराया कुणी मारला? रामबंधू भरत. आपण रामदास मारुती. कुठे? लंकेकडे. कशाला? शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोचायचंय. थांबा, सांगा तरी काय झालं, कधी झालं, कसं झालं? अहो वेळ नाही, सांगितलं असतं. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी, पातिव्रात्य सांभाळणाऱ्या. सांगतात मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही, ही जबाबदारी माझी. तिला स्त्री म्हणावा. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. काय ताकद आहे का माय तुमच्यात? येडे आहे का तुम्ही? आता कौतुक आहे मला माझ्या माईचं, माझी माय म्हणून मी तर उभा आहे. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकीत नाही, गोदडी शिवती. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं माय मुंबईला. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी शिव्या दिल्या ते वेगळंच, पण पैसे फेटावे म्हणून चमचे घरी घेऊन आल्या. पण लाग तुमची नाही माझी तरी येत ठेवा ग. 4 लोक ओळखतात. आई म्हणली का काय ओळखतात का? ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. माय पण माय असते दादा. आई सारखं नातं दुसरं नाही. अरे जगात कोणाचा फोन येईल ना येईल, पण जेव्हा आम्ही 8-8 दिवस घरी नसतो ना, तेव्हा माझ्या बापाला माझ्या बापाच्या आईचा आणि मला माझ्या आईचा फोन येतो. म्हणजे येतोच. कारण जगात सगळे पाठ फिरवतील, पण कोणीच पाठ न फिरवायच्या वेळी बघा, जगात सगळे पाठ फिरवतील, पण कितीही संकट असू द्या, ती जीव घाण टाकेल, पण तुमच्या संकटात पाठ फिरवत नाही ती आदिशक्ती माय असते बघा. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर, सांगू त्यांचे उपकार. माझ्या वाटेवरती इतिहास घडला. आई माझी मायेचा सागर, जीवना. एकच वाक्य सांगतो पटलं तर बघा, पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते, आणि मायेची जागा फक्त पांडुरंगच घेऊ शकतो, बाकी दुसरं कोणीच नाही. का म्हणे माय बापे अवघी खूप ताकद रे माय, खूप बापात ताकद. साधा प्रश्न आहे, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. हा किती परमार्थ. तुमचं कसं झालं माहितीये? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडे. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तो 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. चुकली या वर्म असं नाही दे चालत. आता किती माळा घातल्या, किती गंध लावले, जर पावित्र्य नसेल नजरेत, जर शुद्धता नसेल भावनेत, तर काय होणार आहे मला सांगा बरं. हा विनंती आहे, थोडीशी सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं सत्य काय. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. तेव्हा सावध झालो हरीच्या आलो. तेव्हा कुठं कळलं, आणि जेव्हा कळलं तेव्हा समजलं. तुका म्हणे घालू तयावरी बाबा हा संसार. काय करायची गरज देवा? माऊली म्हणतात हरिमुखे, काय गरज आहे? मग भगवंताच्या दारात नाही जाता आला मला पांडुरंग, हरकत नाही. जायचा प्रयत्न कराल की नाही, थांबायचा प्रयत्न कराल की नाही क्षणभर? हा चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसतं रे दादा. न काडी पेटवता चिलीम पेटावी, ना अंथरुण टाकता विहिरीवर तरंगायची ताकद यावी. अहो वांज गाईला दूध सुटावं आणि पाणी नसलेल्या विहिरीला सुद्धा पाणी फुटावं, एवढी ताकद जर संतांच्या, एवढी ताकद जर गजानन महाराजांच्या आशीर्वादामध्ये असेल तर ही कृपा आहे. हे चमत्कार नाही, हे तपश्चर्याचं फळ आहे, ज्यांना संत गजानन महाराज म्हणायचं. ज्ञानोबरांनी भिंत चालवली, हा चमत्कार नाही. रेड्यामुखे वेद बोलावला गेला, हा चमत्कार नाही, हे प्रथम लक्षात घ्या. ही कृपा आहे.
माऊली सांगतात तशी तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वर येत याते वर आशीर्वाद कृपाय कशाने मिळाली हरिमुखे कधी झाली हरिमुखे कस काय झाली द्वारकेचा राणा हीच तर कृपा आहे आम्ही बोलावं नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी मी बोलावं ते भाव रे हे सगळं कशाने एवढा सुंदर सप्ताह काय वाटतं तुम्हाला आज महाराष्ट्रात तुमच्या सप्त्याचं नाव आहे एवढी नामवंत कीर्तनकार मिळतायत तुम्हाला एवढे उत्कृष्ट गायक उत्कृष्ट महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक मिळतायत तुम्हाला ही कृपा तुमच्या निस्वार्थी असणाऱ्या प्रेम भावाची जी गर्जन महाराजांनी पूर्ण करावी तुम्ही सांगावं आणि त्यांनी तिथपर्यंत पोहोचावं ही ताकद त्यांची हे जे काही चाललंय ना मीराप की कृपा सब काम हो रहा करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा ओ मेरा आपकी कृपा है सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा है सब काम हो रहा है नाही मी योगी नाही मी तपस्वी नाही मी तपश्चर्या केली नाही मी राणावनात गेलो अहो नाही मी संसार सोडला फक्त भक्तीनं तुझं प्रेमानं तुझं नाव घेतलं देवा योग्यापेक्षा मोठा अधिकार तू दिला किती क्षणभर थांबलो रे माऊली म्हणले हरकत नाही उभा क्षण नीट ऐका भगवंताच्या मी 4 बंधनं तुम्हाला सांगितली कर्म संसार वासना जन्म मृत्यू कुणाला चुकलंय का विश्वधिकतरस्ते समव्यक्ता चेतसा माव्यक्ता ही गतिर दुःखम देवदवीर व्याप्यते हे चुकलंच नाहीये कुणाला हे पुनरपजन्म पुनरपिमरण पुनरपिजन्मी जठरे शरणम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे पर्याय एकच आहे भज गोविंद म हरिमुखे मग मी म्हंटल नाही हरकत माऊली सांगतात काही हरकत नाही संसारिक आहात हरकत नाही काय करावं क्षणभर वेळ मिळेल ना भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं बिलकुल वर्णन नाहीये माऊलींचा हरिपाठ किचकट आहे माऊलींचं वर्णन आहे भगवंताच्या दारात चुकून क्षणभरही थांबलात संसारिक आहात ना चुकून क्षणभरही थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही इतकी ताकद त्या भगवंताच्या दारात आहे हरकत नाही वर्णन प्रथम चरणाचं देवाची द्वारी द्वारी उभा क्षण